अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 आणि 22 मध्ये अनेक दिवसांपासून कचरा संकलनाच्या गाड्या न आल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे। परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। या समस्येची गंभीर दखल घेत नगरसेविका मीरा कांबळे आणि समाजसेवक संदीप कांबळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला। परिसरात साचलेला कचरा स्वतः ट्रकमध्ये भरून थेट महानगरपालिका कार्यालयात आणण्यात प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात जोरदार निषेध नोंदविला। यावेळी त्यांनी स्पष्ट इशारा देत म्हटले की नागरिकांना स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधा मिळत नसतील तर आम्ही गप्प बसणार नाही। जनतेच्या प्रश्नांसाठी आवश्यक असेल ते आंदोलन उभारू। दरम्यान या प्रकरणामुळे महानगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संतप्त नागरिकांनी तात्काळ कचरा संकलन व्यवस्था सुरळीत करून परिसराची स्वच्छता करण्याची मागणी केली आहे। कचऱ्याच्या प्रश्नावर आता नागरिकांचा संयम संपत असून प्रशासनाने त्वरित उपाययोजना न केल्यास तीव्र जन आंदोलन उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत। सुप्रिया खान, RCN न्यूज, बडनेरा। जेव्हापासून अमरावती साफसफाईचा ठेका कुणार कंपनीला दिला तेव्हापासून साफसफाईच्या बाबतीत अमरावती शहर पूर्ण कोमात गेलेलं आहे। कोणत्याही प्रकारची साफसफाई नीट होत नाही आहे। पूर्ण कचऱ्याचे अंबार ढीग लागलेले आहेत। माझी आई नगरसेविका मी संदीप कांबळे आम्ही वारंवार सांगूनही बडनेऱ्यामध्ये काही स्थिती उलट जी स्थिती होती त्याच्यापेक्षाही बेकार स्थितीमध्ये आज बडनेरा आहे। वारंवार सांगूनही काही त्याच्यात फरक पडला नाही, म्हणून आम्ही काल स्वतः गल्लोगल्ली फिरून कचरा जमा केला व आज इथे कचरा आणल्यावर प्रशासनाला जाग येईल यासाठी आज कचऱ्याची गाडी इथे घेऊन आलो। जर तरी प्रशासन जागा नाही झाला तर आपण हा कचरा आज इथे उलटवू व अमरावतीला काय म्हणते कचरा मुक्त करण्यासाठी आपण जो एल्गार पुकारला त्याची आजपासून सुरुवात करत आहे। धन्यवाद।